नमस्कार मंडळी, मी सचा। आज मी, करिश्मा आणि आई सगळ्यांनी तयारी केली, कारण आज आम्हाला जायचं होतं नंदिनीच्या एंगेजमेंटला। सगळे मिळून कार्यक्रमासाठी निघालो। आपल्या गावातल्या साईबाबाच्या मंदिरात आज हा सुंदर एंगेजमेंटचा कार्यक्रम आयोजित केला होता। मंदिरात पोहोचल्यावर सर्वात आधी आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि थोडा फोटो वगैरे काढले। आज साईबाबांची मूर्ती खूप सुंदर सजवलेली होती आणि एंगेजमेंटसाठी स्टेजही छान सजवला होता। पाहुण्यांच्या गाद्या खुर्च्या नीट मांडलेल्या होत्या। हा आमचा मुलीचा भाऊ, नयन भाऊ, जो संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन सगळं काम अतिशय नीट सांभाळत होता। पाहुण्यांचं स्वागत, चाय, नाश्ता, पाणी सगळं काही नयन भाऊ सांभाळत आणि बाकीचे भाऊ लोक वगैरे सांभाळत होते। कार्यक्रमाची जबाबदारी वेगळीच। हळूहळू पाहुणे येत गेले, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। संपूर्ण परिसर पाहुण्यांच्या गजबजाने भरून गेलं होतं। पाहुण्यांच्या प्रेमळ उपस्थितीमुळे वातावरण अजून आनंदी झालं। पाहुण्यांच्या गर्दीने संपूर्ण कार्यक्रम रंगून गेला होता। नंतर आम्ही सगळे मित्रपरिवार बाहेर बसून गप्पा गोष्टी करत होतो। हसत खेळत सगळे क्षण एन्जॉय। मित्रांच्या सोबतीत हा दिवस अजून खास वाटत होता। मित्र म्हणजे सोबत नाही तर प्रत्येक आनंदाचा खरा भाग असतो। आज अमोल भाऊ आणि अमोल मामा खूप दिवसांनी एकत्र भेटले। कार्यक्रमानिमित्त त्यांच्या गप्पाही रंगल्या आणि मग तो खास क्षण आला, रिंग सेरेमनी। दोघांनी एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घातली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कॉंग्रॅच्युलेशनचा वर्षाव झाला। केक कापला गेला, दोघांनी एकमेकांना केक भरवला। ते सुंदर क्षण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले। सगळे पाहुणे आनंदात हसत खेळत टाळ्या वाजवत होते। त्यानंतर सुरू झाला जेवणाचा कार्यक्रम। आम्ही सगळे मित्र ताट घेऊन जेवायला बसलो। जेवणामध्ये पोळी, लाडू, कढी, वांग्याची भाजी, डाळ भाजी, पापड असे स्वादिष्ट जेवण होते। सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं आणि कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला। धन्यवाद मंडळी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा।